संबंध नसलेल्या झाडांना तोडल्यानंतर यांनाच प्रेशराईज करत असतील, हे गाव म्हणायचं का, हे सरपंच म्हणायचं का? अशा पद्धतीने सरपंचानं वागावं का? सरपंचाला कशाला ठेवलं असतं? गावाला न्याय देण्यासाठी का गावावर अन्याय करण्यासाठी? तर ह्या पुळकोटीच्या सरपंचांना त्यांच्यावर आपण केस करतोच आहे. झाड म्हणजे मुलासारखं होतं त्यांना. ही संवेदना जर महाराष्ट्राने समजून नाही घेतली तर आपण किती असंवेदनशील झालो यात हे याच्यातून लक्षात येईल. आणि असं राज्य असावं नसावं. बेअक्कल आहेत काय? एक वृक्ष तोडायचं आणि दुसरे लावू आम्ही. ज्या रस्त्यात येत नाही ती झाडं तोडली कशाला? त्याची परमिशन घेतली का? वन विभागानं पंचनामा केला तेव्हा कळलं की त्यांनी परमिशन घेतली नाही. म्हणजे गावचा सरपंच बेअक्कल आहे का? किंवा तो कॉन्ट्रॅक्टर बेअक्कल आहे का? अशा लोकांना कशी काय? आणि झाडं तोडून देतात म्हणजे तोडल्यानंतर म्हणजे तुमचा मुलगा मारतो आणि तुम्हाला एक दुसरा मुलगा देतो असं म्हणणार का तुम्ही? आणि अशा बातम्या लावणारे पत्रकारांनी सुद्धा विचार करायला पाहिजे. अशा बातम्या पत्रकारांनी सुद्धा नीट अभ्यास करायला पाहिजे ना, बाबा कोणाची बाजू खरी आहे आणि मग समाजासमोर आणलं पाहिजे ना. विशेष म्हणजे जयकुमार गोरे हे ग्रामविकास मंत्री आहेत. जयकुमार गोरेंचा हा मतदारसंघ, त्यांच्या जवळचा माणूस, आणि त्यांनीच अनावधानानं झाडं तोडली. हे कुठे दुर्दैव आहे. जयकुमार गोरेंना सुद्धा प्रत्यक्ष जाऊन भेटेन आणि सांगेन की तुम्ही यावर्षी तुमच्या गावात प्रत्येक गावात हजार झाडं लागली पाहिजेत, एवढी तुम्ही काळजी घ्या. मान तालुक्यामध्ये पोळकोटी गावामध्ये एक रस्ता जो मंजूरच नाही आहे, जो 2024 आहे. आम्हाला माहिती कळलं की 2024ला मंजूर झालेला 9 महिन्यात करायचा होता, तो केलाच नाही. आणि ह्या पोळकोटी गावाचे सरपंच आणि जे कॉन्ट्रॅक्टर आहेत यांचं काय नातं आहे काही कळलं नाही. पण त्यांनी एक रस्ता तयार केला आहे की आम्हाला माहिती मिळेल त्याच्यातून तो मंजूरच नाही आहे. तर त्यातल्या ह्या ज्या आजी आहेत त्यांनी 30-40 वर्ष सांभाळलेली झाडं, त्यातल्या का दिसत आहेत 30-35 झाडं तुटलीत पण 20 दाखवत आहेत. तर ती झाडं तिथं तोडलीत आणि त्यांचं असं म्हणणं होतं की मला माझी झाडं नाही मारली, माझी पोरं मारली त्यांनी. आणि ह्याच्यासाठी झाडाच्या बदल्यात कॉम्पेन्सेशन काहीतरी 1000 रुपये झाड असा कायदा आहे. मुख्यमंत्र्यांना आणि फॉरेस्ट मिनिस्टरना आपलं म्हणणं एवढंच आहे की 1000च्या बदल्यात 30 वर्ष सांभाळलेलं झाड यांचं गेलं तर ह्यांना काय दुःख होत असेल. तर तो कायदा बदलला पाहिजे आणि हे जे सगळे गुन्हेगार आहेत यांना कायदेशीर कारवाई केली पाहिजे. तर सह्याद्री देवरेच्या वतीनं आम्ही ऑलरेडी त्यांची कोर्टामध्ये केस टाकली. आणि ज्यांना ज्यांना झाडांच्या संदर्भात सह्याद्री देवराने एक नंबर क्रिएट केला आहे 9607151592 9607151592 असा एक नंबर क्रिएट केला आहे. जिथं कुठं झाड तुटलं, जिथं कुठं बेकायदेशीर झाडाला काय झालं तर ताबडतोब ह्या नंबरवरती करा, आम्ही त्याच्यावरती कायदेशीर कारवाई करू. पण ह्या झाडांचा न्याय मिळणं म्हणजे 1000 रुपये भरणं का? फॉरेस्ट डिपार्टमेंटनं पंचनामा केला, त्यांच्यावरून 20,000 रुपये घेतले आणि कॉन्ट्रॅक्टर म्हणतो अनावधानानं माझ्यावरून ही झाडं तुटली. अनावधानानं माणसं मारली तर त्याला शिक्षा काय असते आणि अनावधानानं झाडं तोडली त्याला शिक्षा काय असते, असा एक विचार आहे. त्याच्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी आणि वनमंत्र्यांनी याच्यावर डिसिजन घ्यावा, कायदा बदलावा. 1000 दंड ही काही खरा कायदा नाही, तो कधी सालचा होता कायदा, तो लवकरात लवकर बदलावा अशी इच्छा. धन्यवाद. जयकुमार गोरेंनी ही गोष्ट अतिशय असंवेदनशीलपणे हाताळली पाहिजे. महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं हे लक्ष दिलं पाहिजे. झाड म्हणजे मुलासारखं होतं त्यांना. ही संवेदना जर महाराष्ट्राने समजून नाही घेतली तर आपण किती असंवेदनशील झालो यात हे याच्यातून लक्षात येईल. आणि असं राज्य असावं नसावं, असं राज्य नसावं. किती आगाव गाव आहे पोळकोटी. ज्या संबंध नसलेल्या झाडांना तोडल्यानंतर यांनाच प्रेशराईज करत असतील, हे गाव म्हणायचं का, हे सरपंच म्हणायचं का? अशा पद्धतीने सरपंचानं वागावं का? सरपंचाला कशाला ठेवलं असतं? गावाला न्याय देण्यासाठी का गावावर अन्याय करण्यासाठी? तर ह्या पोळकोटीच्या सरपंचांना त्यांच्यावर आपण केस करतोच आहे. पण असं वागलं पाहिजे नाही ना सरपंचाने. अशी झाडं तोडलेली, ज्याचं गरज नसताना तोडलेली, तर त्यांच्यावरच प्रेशराईज करतात. हे कुठलं राज्य आहे आपले? कुठल्या देशात राहतो आपण? तर या प्रकरणामध्ये सरपंच असतील किंवा काही ग्रामस्थ असतील यांच्याकडून असं म्हणजे काही प्रसारमाध्यम अशा बातम्या देण्यात आल्यात की हा जो रस्ता होता पूर्वीपासून जो रस्ता प्रलंबित होता आणि तो रस्ता आम्ही खुला केलेला आहे असं त्यांच्याकडून म्हणणं आहे. आणि जे काही झाडं वृक्षतोड झालेले आहे त्या संदर्भामध्ये त्या वृक्षतोडांच्या बदल्यामध्ये काही ठिकाणी दुसरीकडे आम्ही वृक्ष लावू असं आश्वासन देखील त्यांच्याकडून देण्यात येते. बेअक्कल आहेत काय? एक वृक्ष तोडायचं आणि दुसरे लावू आम्ही. ज्या रस्त्यात येत नाही ती झाडं तोडली कशाला? त्याची परमिशन घेतली का? वन विभागानं पंचनामा केला तेव्हा कळलं की त्यांनी परमिशन घेतली नाही. म्हणजे गावचा सरपंच बेअक्कल आहे का? किंवा तो कॉन्ट्रॅक्टर बेअक्कल आहे का? अशा लोकांना कशी काय? आणि झाडं तोडून देतात म्हणजे तोडल्यानंतर म्हणजे तुमचा मुलगा मारतो आणि तुम्हाला एक दुसरा मुलगा देतो असं म्हणणार का तुम्ही? हां, एवढं सोपं आहे का ते? त्यामुळं आणि अशा बातम्या लावणारे पत्रकारांनी सुद्धा विचार करायला पाहिजे. अशा बातम्या पत्रकारांनी सुद्धा नीट अभ्यास करायला पाहिजे ना, बाबा कोणाची बाजू खरी आहे आणि मग समाजासमोर आणलं पाहिजे ना.
आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा. माणदेश प्राईम. सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद.